नवी मुंबईच्या करदात्याच्या करातनं ती जमा केलेली पुंजी आहे ती नवी मुंबईला खर्च व्हावी आणि नवी मुंबईचा अजून जास्त प्रमाणात विकास व्हावा, हे आम्ही 3 ऑब्जेक्शन रेस केलेले आहे. त्याच्यावरती 2 ऑब्जेक्शनवरती आता आम्ही त्यांना सजेशन दिलेले आहे, म्हणजे सूचना केलेल्या आहेत. आता जे नवी मुंबईचा नकाशा ते शेवटला त्याच्यावर चर्चा होणार आहे, त्याच्यासाठी मी थांबणार आहे. म्हणजे नक्की कुठेतरी प्री प्लॅन घोळ असं म्हणू शकतो. हां, हे सगळं घरात बसून सगळं एकदम व्यवस्थितरित्या शिजवलेलं आहे. म्हणजे भाजपच्या लोकांना अडचणीत आणण्यासाठी हा सगळा प्लॅन चाललेला आहे. तरी देखील आम्ही ही सूचना इथे मांडलेली आहे. आम्ही दुसरी जी सूचना आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पण मांडलेली आहे. आम्हाला विश्वास आहे मुख्यमंत्री साहेब याच्यावरती एकदम अभ्यासपूर्वक निर्णय देतील आणि तो आम्हाला सर्वांना नवी मुंबईकरांना मान्य असेल. आणि याच्यामध्ये आम्ही नाईक साहेबांना पण सांगितलेलं आहे का आपण याच्याकडे स्थानिक आमदार आहात, या दृष्टिकोनाने आपण याकडे लक्ष घालावं आणि नवी मुंबईच्या लोकांना विकासापासून वंचित होणार नाही, नवी मुंबईवरती आर्थिक भार पडणार नाही 14 गावांमुळे, याकडे देखील आपण लक्ष दिलं नाही. फायदा कोणाला होईल यापेक्षा लोकांचे नुकसान किती होईल हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. नगरसेवक होणं हा फायदा नाही आहे, जनतेचा विकासच्या दृष्टिकोनाचा, जनतेचं नुकसान करण्याच्या दृष्टिकोनाने हे सगळं केलेलं आहे. हे जे इलेक्शन का होतात तर विकासासाठी, आणि विकास कसल्या माध्यमातून होत आहे तर आर्थिक बजेट आहे, त्या बजेटच्यामधनं विकास केला जातो. पण बजेटच्या खरी जर ठेवी आहे ती नवी मुंबई करदात्यांच्या पैशातनं जमा झालेली पुंजी आहे. मग ती पुंजी 14 गावाला कशासाठी खर्च करावा, तो नवी मुंबईसाठी खर्च करा. नवी मुंबईच्या करदात्याच्या करातनं जमा झालेला पैसा आहे तो, आणि त्या पैशातनं नवी मुंबई हे देशातलं अव्वल नंबरचं शहर आहे, तर ते शहर तसं स्वच्छ आणि सुंदर राहावं. आणि अधिक जाणीवपूर्वक हेतुपुरस्कृत टाकली आहे. आमच्यावरती ते लादावं म्हणून टाकलेले आहे. आम्हाला विश्वास आहे न्यायदेवतावरती आणि मुख्यमंत्र्यांवरती. मुख्यमंत्री त्याच्यावरती समतोल विचार करतील आणि नवी मुंबईकरांना त्याला न्याय देतील. कोण प्रयत्न करतो आता ते कोण करतं याच्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि ते मी बोलण्यापेक्षा सगळ्या या नवी मुंबईच्या 18 लाख जनतेलाही माहिती आहे का नवी मुंबईवरती जाणीवपूर्वक अन्याय करण्याचा कोणाचा दृष्टिकोन आहे. नवी मुंबई जी स्वच्छ, सुंदर आणि असं नियोजित शहर आहे, या शहराचा कसा न्याय होईल ह्याच्यासाठी काही लोक पलीकडे बसून, नवी मुंबईच्या पलीकडे बसून याचं सगळं नियोजन करत आहेत. तर त्यांना परमेश्वराला आमची इच्छा आहे की परमेश्वराने अशा लोकांना सद्बुद्धी द्यावी.